संजय राऊतांना घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. बावनकुळे. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीचेच जिल्हा परिषद अध्यक्ष बसतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्या जाण्याने राज्य शोकाकुल झालं आहे. मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने आम्ही कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी प्रचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणत्याही पक्षावर टीका टिप्पणी करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत जर्मनीत बसून भाजपवर घराणेशाहीचे आरोप करत असतील तर त्यांनी आधी हे सांगावे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे यांना मंत्री का केलं, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांना घराणेशाहीवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. पाहूया ते काय म्हणतात. जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया पार पडते. आपण आज जवळपास 6 ते 7 सभा घेणार आहोत. काय वाटतंय, कसा प्रतिसाद आहे? महाराष्ट्रामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचेच अध्यक्ष बनतील. सर्व 12 जिल्हा परिषदेच्या सर्व जागा भाजपा महायुती निवडून येईल. एकही जागा महाविकास आघाडीकडे जाणार नाही. सर्व अध्यक्ष भाजपा महायुतीचे होतील. काय वाटतंय एकूणच आता एकतर अजितदादांचं निधन झालेलं आहे, प्रचारही शांत झालेला आहे सगळीकडे. अजितदादाचा फार मोठा आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या शोकामध्ये आपण सर्वच जाऊ, कारण ते तर माझ्या परिवाराचे अत्यंत जवळचे आहेत आणि त्यामुळं एक मोठा आघात आपल्यावर आला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्व दौरे रद्द केलेले आहेत, पण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री काही माझ्यावर जबाबदारी आहे मराठवाड्याच्या 4 जिल्हा परिषदेच्या. तर मी आणि आमचे सर्व मंत्री त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी निवडणूक असल्यामुळं कार्यकर्त्यांना आधार देण्याकरता आम्ही जातो आहे. पण कुठल्याही पक्षावर टीका न करता महायुतीमध्ये मनभेद नव्हता